गट्टू चिंकी खेळले खो खो. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून पार्कमध्ये खेळत होते. काही वेळानंतर सगळी मुलं खेळून थकतात. ओहो गट्टू, मी हा खेळ खेळून आता खूप बोर झालोय. चल ना काहीतरी वेगळं खेळूया. हो, बोर तर मीही झालोय हा खेळ खेळून. मग सांगा ना काय खेळायचं? चोर पोलीस खेळायचं? अरे नाही, ते नको, काहीतरी वेगळं सांग ना. मग तूच सांग ना बंटी. एक काम करूया, चल खो खो खेळूया. खो खो? हा, हे काहीतरी नवीन आहे, पण आपल्याला याचे नियम नाही माहिती आहेत बंटी. काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन. पण त्यापूर्वी आपल्याला अजून काही मुलांना घेऊन यावं लागेल, कारण खो खो साठी मिनिमम 12 प्लेयर्स तरी हवेच आहेत. मग गट्टू चिंकी आणि बाकी फ्रेंड्स मिळून कॉलनीतल्या इतर मुलांना तिथे खेळायला घेऊन येतात. मग सगळी मुलं एक मोठं गोल करून बसतात. बंटी बघ, सगळे आले. आता तू आम्हाला खेळाचे नियम सांग. ओके, आपण सगळे मिळून 12 लोक आहोत. आता आपल्याला 2 टीम्स बनवाव्या लागतील. तर प्रत्येक टीम मध्ये 6-6 जण असतील. तर चला आपण आता टीम बनवूया. ओके. Chinky, Puntun Kids Games has been launched now. Wow, I also want to play now. Hurry up and go to Play Store and download Puntun Kids Games. I'm also downloading it. You also download it quickly and start the fun. Link is in the description. एवढं बोलून गट्टू 6 मुलांसोबत आपली एक टीम बनवून घेतो. चिंकी दुसऱ्या टीम मध्ये जाते. त्यापैकी एक जण म्हणतो की आता टीम्स तर बनल्या, पण आता पुढे काय? बंटी गट्टूच्या टीम मध्ये होता. तो म्हणतो आता आपल्यापैकी एक टीम डिफेंडर्सची असेल आणि एक टीम चेजर्सची. म्हणजे एक टीम दुसऱ्या टीमला पकडेल आणि दुसऱ्या टीमला पळावं लागेल. मला तर काहीच नाही समजलं बंटी. बंटी आपल्या खिशातून एक खडू काढतो आणि ग्राउंडवर एक लांब सरळ रेष आखून दोन्ही टोकांना एक एक खांब उभे करतो. एक काम करूया, माझी आणि गट्टूची टीम ही पहिल्यांदा चेजर्सची टीम असेल. मी जसं सांगतोय त्या पोझिशन मध्ये सगळेजण बसा. बंटी आपल्या टीम मेंबर्सना त्या ओढलेल्या रेषेवर बसवतो. आपण असे का बसलोय बंटी? आता पुढे काय? आता हे बघ गट्टू, जी दुसरी टीम आहे त्यातले 3 जण येतील आणि ते ग्राउंड मध्ये इकडे तिकडे धावतील. त्यांना आपल्याला पकडायचंय. पण ते तर या लाईनला क्रॉस करून धावू शकतात, पण आपण लाईन क्रॉस करू शकत नाही. आणि जर आपण ती क्रॉस केली तर आपण आउट होऊन जाऊ. आणि जेव्हा मी पाठीमागून येऊन तुझ्या पाठीवर टॅप करेल आणि म्हणेल खो, तसं तुला उठून त्यांना पकडायला जावं लागेल. सिंपल. ओ, आता मला थोडं थोडं समजतंय. चला चला खेळायला सुरू करू. ओके. चिंकीच्या टीम मधून चिंकी, गुड्डी आणि हरी येतात. गट्टू रेषेच्या शेवटी उभा राहतो आणि बंटी गट्टूला म्हणतो मी इथे बसतो गट्टू, आता तुला चिंकीच्या टीम मधल्या मेंबर्सना पकडून त्यांना आउट करायचंय. तू मध्येच आमची मदत घेऊ शकतोस खो म्हणून. ओके बंटी, चला सुरू करूया. गट्टू धावू लागतो आणि चिंकीच्या टीम मेंबर्सला पकडायला धावू लागतो. बंटी खो. बंटी धावतो आणि गुड्डीला पकडून तिला आउट करतो. अशा प्रकारे हळूहळू चिंकीच्या टीम मधले सगळे मेंबर्स आउट होतात. अरे आपण सगळे तर पकडले गेलो, पण किती मजा आली ना. पुढे काय करायचं बंटी? तुझी टीम जिंकली का? नाही चिंकी, अगं गेम सुरू होण्याच्या अगोदर मी माझ्या वॉच मध्ये टायमर लावलं होतं. तुझ्या टीमला आउट करण्यासाठी माझ्या टीमला पूर्णपणे 15 मिनिट लागले. आता जर आम्हाला जिंकायचं असेल तर आम्हाला 15 मिनिटांच्या वरती स्वतःला डिफेंड करावा लागेल. म्हणजे काय बंटी? आता आपण पळणार आणि चिंकीची टीम आपल्याला पकडणार का? हो, आता आपली पोझिशन्स एकदम वेगळ्या असणार आहेत गट्टू. आणि आपल्याला आता जिंकण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचवायचंय. पण बंटी, मी थोडीच तुला जिंकू देणार आहे. बघच, 15 मिनिटं काय, तुम्ही 2च मिनिटात आउट व्हाल. बघूच यात. चला चला सुरू करूया. आता यावेळी चिंकीच्या टीमवाले मेंबर बसतात आणि चिंकी लाईनच्या एका एंडला उभी राहते. या गट्टूच्या टीमच्या लोकांनी आता तुम्हाला सगळ्यांना आउट करते. अरे गट्टू, आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त इथे वाचवून ठेवायचंय. हेच आपलं गोल आहे. ओके बंटी, आपण हे करू शकतो. चल चल. मग काय होतं,
गट्टू, बंटी आणि त्याचा एक टीम मेंबर ग्राउंडमध्ये येतो आणि चिंकी त्यांना पकडू लागते. थोड्याच वेळात चिंकी गट्टूच्या टीमच्या सगळ्या मेंबर्सना आउट करते. ओहो, अरे बंटी लवकर सांग, माझ्या टीमने तुझ्या टीमला किती वेळात पकडलं? हा बंटी, सांग यांना की हे सगळे आउट झालेत. अरे ते गट्टू, चिंकी, ते मी अरे ते मी काय करतोयस बंटी? सांग ना लवकर, काय झालं? ते चिंकी, मी ते टायमर लावायचंच या वेळेला विसरून गेलो. काय? आय सॉरी मित्रांनो, मी या वेळेला टायमर लावायचं विसरलो. अरे पण कोण जिंकलं हे कसं समजणार? गट्टू, ह्यात समजण्यासारखं काय? ऑफकोर्स माझीच टीम जिंकलीये. तुम्हाला आम्ही किती कमी वेळात पकडलं आणि आउट केलं होतं. नाही चिंकी, माझी टीम जिंकलीये, तुझी नाही. गट्टू बरोबर म्हणतोय, आमचीच टीम जिंकलीये. यावरती सगळेजण भांडू लागतात आणि तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल येतात. अरे मुलांनो, भांडू नका. तिथे मी बऱ्याच वेळा बसून बेंचवर बसून तुमचा हा गेम बघतोय आणि मला माहितीये की कोणाची टीम जिंकली ते. बर काका, ते कसं? काका, तुम्हाला माहितीये की कोणती टीम जिंकली? मग सांगा ना लवकर. 2 मिनिटं मुलांनो. ज्या वेळेला गट्टूची टीम खेळायला आली होती तेव्हा मी माझ्या फोनमध्ये टायमर लावला होता आणि गट्टूच्या टीमने 15 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला आणि ते फक्त 12 मिनिटातच आउट झाले. त्यामुळे विनर चिंकीचीच टीम आहे. हे ऐकून चिंकी आणि तिच्या टीम मधले सगळेजण उड्या मारू लागतात. बघितलंस गट्टू, मी जिंकले. यासोबतच सगळी मुलं एकत्र येऊन खो खो खेळतात आणि सोबतच खूप एन्जॉय करतात. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.